तुला शिकवीन चांगला धडा अर्जुनच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अधिपती पुढे चाललेला असतो. सरगम अधिपतीच्या मागे मागे येते आणि म्हणते, अधिपती, मी तुमच्या तब्येतीची चौकशी करायला आले. माझ्या पायाला खरंच एवढं लागलेलं नाही मॅडम. हो, पण मी विचारलं ना तुम्हाला, कुठं लागलं, कसं लागलं, कुदळ कशी लागली पायाला, झालं ते आता. कशाला चौकशी करत बसता? अहो, 2 मिनिट तरी बोला की माझ्याशी. मी एवढ्या लांबून आले तुमची चौकशी करायला. मी जातो, मला अजिबात वेळ नाही. रव्याने दिलेल्या लोकेशनप्रमाणे अक्षरा तेथे पोचते. चंचला अक्षराचा गुपचूप पाठलाग करत असते. इकडे दुर्गी भुवनेश्वरीच म्हणते, तुला असं वाटन मी तुला भडकावते, पण तसं नाही ग. खरं सांगते, मला हे समजना तू हे सारं सहन का करती. वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा तिनेच आधी ओवाळलं. तो मान तुझा तिने काढला. ताई, तू गप्प का बसली? बघ ताई, ती भेटली अधिपतीला. तू म्हटली होती घरात भेटायचं नाही, ती बाहेर भेटली. दुर्गे, दिवे लावण्याच्या वेळेस काहीतरी अभद्र बोलू नकोस. भुवनेश्वरी फोन लावते पण फोन लागत नाही. बाई, बघ ताई, नाही उचलला ना फोन, ती नाही उचलू देणार फोन. इकडे चारू आणि चारू समोर म्हणतात, आज तरी अक्षराने अधिपतीशी आपलं प्रेम व्यक्त करायला हवं. म्हणून चारू, तुझा आशीर्वाद, तुझी शक्ती अक्षराच्या पाठीमागे लाव. अक्षरा अधिपतीला शोधत असते. दुसरीकडे सरगम अधिपतीला म्हणते, अहो अधिपती, ऐका ना, एवढं कुणीच टाळलं नाही मला. तुम्हाला आठवत नाही का अधिपती, मी गाणं शिकवायचे तेव्हा तुम्ही किती चेष्टा मस्करी करायचे. आता तुमचे सूर बदलले. सूर काही बदलले नाही, तुम्हीच बदलल्यावानी वाटू राहिल्या मॅडम. हे बघा, तुम्ही ठरवलं ना गाण्याचा क्लास करायचा, त्यासाठी आपल्याला पूर्वीसारखी मैत्री करावी लागेल. हे बघा, आम्हाला गाणं शिकायला जमणार नाही. सरगम म्हणते, हात द्या, मला द्या. कशाला? अहो, उतरणार कसं मी? अक्षरा मोबाईल हातात धरून बरोबर लोकेशनच्या दिशेने चाललेली असते. त्यांची गुपचूप पाठलाग करत असते. अधिपती सरगमला हात देतो. सरगम खाली उतरते. हे बघा, आपला गाण्यापुरता संबंध होता. मला असं बिनकामाचं भेटायला येत जाऊ नका. अहो, बिनकामाचं कसं? तुमची विचारपूस नको का करायला? अहो, तुम्ही ते फोनवर पण केली असती. असं कसं? एक फ्रेंड म्हणून माझं कर्तव्य आहे. हे बघा, तुम्ही आमच्या गाण्याच्या शिक्षिका आहे. फ्रेंडशिप वगैरे काही नाही. फ्रेंडशिप होऊ शकत नाही का? कारण आमच्या आयुष्यात एकच मैत्रीण आहे, ती म्हणजे मास्तरींबाई. अहो, ती तुमची बायको आहे. मैत्रीण सगळं काही मास्तरींबाईच आहे आमच्यासाठी. त्यांनी तुम्हाला सांगितलं का असं माझ्याशी बोलू नका म्हणून? त्या असं का काही सांगत नाही? अहो थांबा ना, 2 मिनिट तरी बोला ना. आता तुम्ही जा. ही जागा किती सुंदर आहे. मी म्हणते इथं गाण्याचा क्लास सुरू केला तर किती मजा येईल. आता आमच्याकडं खरंच वेळ नाही आहे. सरगमचे लक्ष अक्षराकडे जाते. अक्षरा येत असल्याचे सरगम बघते. लगेच सरगम पडण्याचे ढोंग करते. अधिपती सरगम मॅडमला धरतो. अक्षरा समोरून ते पाहते. दुर्गी म्हणते, अगं ताई, तू इतके फोन केले अधिपतीस, पण त्यांनी फोन उचलला नाही. अधिपती आमच्याशी असं वागू शकत नाही. एकदा का ते प्रेमाच्या जाळ्यात अडकले का ते सोडवणं लई अवघड आहे. काही कर पण तिला थांबव. गप्प बस आता. काही होऊ दे, कसं होऊ दे, ते आमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. अधिपती म्हणतो, अहो पडला असताना आता तुम्ही आहात ना सावरायला आम्हाला. लगेच अक्षरा अधिपती असा आवाज देते, मास्तरींबाई, तुम्ही इकडं त्यांच्याशी बोलायचं मला आधी. थांबा, काय करता तुम्ही? येते अधिपतीला भेटायला आले. काय येता सारखं सारखं भेटायला? बंद झाला ना क्लास, मग का येता भेटायला? का कळत नाही तुम्हाला? त्यांची गुपचूप सर्व बघत असते. अहो, त्यांच्या पायाला लागलं होतं, त्यांची चौकशी करायला आले होते. आणि विद्यार्थ्याकडे लक्ष द्यायला हवेच ना. लक्ष द्यायला त्यांची बायको आहे. आता तुम्ही गाणं शिकवत नाही, ते स्टुडंट नाही तुमचे, अजिबात त्यांना भेटायचं नाही. दुर्गी चंचीला फोन लावते. मम्मी, तू काय ग, नेमकं महत्त्वाच्या वेळेसच फोन लावते. त्यांना भेटण्याचा प्रयत्न करायचा नाही. मी 2 वेळा तुम्हाला बाहेर काढलं, कळत नाही का तुम्हाला? अहो मास्तरीबाई, तुम्ही थांबा. तुमच्याशी बोलते का मी? यांच्याशी बोलते ना मी. बघा, तुम्हाला शेवटची वॉर्निंग देते मी. पुन्हा तुम्ही यांच्या संग दिसला तर माझ्यासारखं कोणी नाही. इतके दिवस मी सगळं मुकाट सहन केलं का येता सारखं सारखं भेटायला? सरगम म्हणते, तुमचं काय चाललं हे मला कळना. हे बघा, तुम्ही डोळे मिटून दूध पिता, मला हे सगळं दिसतंय. तुम्ही खरंच हॉरेबल आहात. सरगम तेथून रागारागाने निघून जाते. अधिपती म्हणतो, काय वो, जमदग्नीचा अवतार पहिल्यांदा बघितला. किती बोलला त्यांना? एवढं का बोलला? एवढं का बोलले म्हणजे? तुम्ही ओ सारखी सारखी बाजू घेता त्यांची. तुम्हाला काहीच का वाटत नाही?
मला नाही आवडत. सुटला ना तुमच्या गाण्याचा क्लास. मग काय संबंध तुमच्याशी त्यांचा? लग्नाची बायको आहे मी तुमची. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने हे मंगळसूत्र घातलंय. कायद्यानं बायको आहे मी तुमची. होय, आपलं 7 जन्माचं नातं आहे हे सगळं माहिती आहे तुम्हाला. पण जे माहीत असायला हवं ते माहीत आहे का? मला तुमच्यासारख्या अडाणी माणसाची लग्न करण्याची इच्छा नव्हती. नाईलाजाने आले मी या घरात. हे माहिती आहे की मला? नाही, तुम्ही गप्प बसा, बोलू द्या मला. मी जेव्हा या घरात माप ओलांडून आले तेव्हा तुम्ही मला अडाणी वाटत होता. पण हळूहळू मी तुमच्या सहवासात राहू लागले आणि मला कळलं तो माणूस किती समजूतदार आहे म्हणून. किती प्रेमळ आहे, लोकांना किती मदत करतो तो. मी शिक्षिका आहे ना, मला वाटत होतं अडाणी माणसाबरोबर कसा संसार करायचा. पण माझ्या नकळत माझा अडाणीपणा तुम्ही मला दाखवून दिला. सगळ्याच गोष्टी शिक्षणाने दूर होतात हे मला दाखवून दिलं. आणि एके दिवशी तुम्ही शिकण्याची तयारी दाखवली. काय तर माझी इच्छा होती म्हणून. मग माझं उरलं सुरलं अवसान गळून पडलं. इकडे भुवनेश्वरी देवीचं दर्शन घेत असते. लगेच तेथे चंची पळत येते आणि म्हणते, मावशी काय ग चंचे, काय झालं? कचरा कुंडीत पडली होती की काय? मावशी माझं जाऊ दे, पण ही अक्षदा असं काय डोसक्यावर पडल्यासारखं वागती? म्हणजे काय झालं काय? तेथे दुर्गी येते. चंचे काय झालं? मावशी तू जोडलेले एक एक माणसं तोडायला निघाली अक्षदा. आता मला सांग, अधिपतीला गाणं शिकायला सरगम मॅडमला तू बोलावलं होतं का नाही? हा, मग ते अक्षदाला आवडलं नव्हतं म्हणून तिनं 2 वेळा भांडण करून हाकलून लावलं होतं तिला. मावशी आता तर तिनं पार कहरच केला. काय झालं सांगाल का? उगच कोड्यात बोलायचं नाही. यावेळेस ती मागच्यासारखं वागली. सरगम मॅडमला खूप बोलली म्हणून एकेकाला तुझ्यापासून वेगळं करू राहिली ती. दुर्गी म्हणते, ताई तुझा स्वभाव कसा आहे? घर जोडून ठेवायचं आहे. ती तशी नाही ग. तू काही चांगलं केलेलं तिला आवडतच नाही. हे संबंध मी बघितलं म्हणून, नाही तर तिला काहीतरी कारण देऊन मिटवलं असतं ते. ताई तू तिला सोडू नको, चांगलं धारेवर धर. म्हणजे सरगमला भेटून सुनबाईंनी परत भांडण काढले. इकडे अक्षराधिपतीच म्हणते, मला कळत नाही तुमच्याविषयी काय बोलू आणि किती बोलू. तुमचं तुमच्या आईवर प्रेम आहे बरोबर, त्या प्रेमाविषयी माझ्या मनात आदर आहे. पण जेव्हा ते प्रेम माझ्या प्रेमाच्या आड येऊ लागलं तेव्हा तुमची तारेवरची कसरत सुरू झाली. तुम्ही आईसाहेबाला शब्द दिला होता म्हणून मला घराबाहेर काढलं. तरीही माझ्यावरील प्रेमापोटी ओंकारला आणि शिवानीला सांगून माझी राहण्याची सोय केली. तुम्ही सतत माझ्यावर लक्ष ठेवून होता. आजवर तुम्ही एका शब्दाने बोलला नाही, कारण तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे. मी समजत होते की एका अडाणी माणसाबरोबर आयुष्य काढायचं कसं, पण तुम्ही दाखवून दिलं की माझा अडाणीपणा मला. अधिपती म्हणतो, मॅडम मला माहिती आहे आपण नवरा बायको आहे, पण परत परत का सांगू राहिल्या? अहो हे सगळं माहिती आहे ना तुम्हाला. अधिपती, मग मी इतकं बोलते ते तुम्हाला का नाही कळलं? एकदम का चिडू राहिल्या? अहो चिडू नका तर काय करू अधिपती. मी तुम्हाला इतका वेळेस सांगायचा प्रयत्न केला, तुमच्या लक्षात नाही का? ठीक आहे, आता मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगते. आमचा जीव आला हो अधिपती, का कळना तुम्हासनी? तुम्हाला बघितलं का काळजाचं नुसतं धडधड धडधड, नुसता विषय हाड होतो अधिपती. लई म्हणजे लई प्रेम करते मी तुमच्यावर अधिपती. शिवाय मास्तरींबाई जगू शकत नाही. आता तर तिला जगायचं पण नाही. अधिपती आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.